न्यूज महाराष्ट्र K9 आवाज जनतेचा। ग्रामीण भागातील महिलांच्या कष्टाला योग्य बाजारपेठ मिळाली तर त्या केवळ कुटुंबालाच नाही तर संपूर्ण अर्थव्यवस्थेला बळ देऊ शकतात। याचं प्रेरणादायी उदाहरण बारामती परिसरात पाहायला मिळते। ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या विश्वस्त सचिव सुनंदा पवार यांच्या पुढाकारातून हॉल ते मॉल ही अभिनव संकल्पना साकारते। बारामती, इंदापूर, दौंड आणि पुरंदर या 4 तालुक्यातील महिला बचत गटांना आर्थिक सक्षमीकरणाच्या दिशेने नेण्यासाठी सुनंदा पवार यांनी आधी गाव तिथं उद्योजक ही संकल्पना राबवली। भीमथडी जत्रेच्या माध्यमातून महिलांच्या हस्तनिर्मित उत्पादनांना राज्यभर ओळख मिळवून दिली। आता त्याच पुढच्या टप्प्यात घरातील हॉलमधून तयार झालेले उत्पादन थेट मॉलपर्यंत पोहोचवण्याचा ध्यास त्यांनी घेतलाय। या उपक्रमाअंतर्गत तब्बल 21 टन उन्हाळी उत्पादनांचे करार महिला बचत गटामार्फत करण्यात आले। त्यातील पहिला टप्पा म्हणून 10 टनापर्यंत उत्पादन महिला बनवून देत आहेत। त्यापैकी 1.5 टन मालाचा पहिला ट्रक शारदानगर येथून रवाना करण्यात आलाय। यावेळी 8 बचत गटांनी तयार केलेले 118 बॉक्स कंपनीकडे पाठवण्यात आल्यात। हा क्षण महिलांसाठी आत्मविश्वास वाढवणारा ठरला। शारदा महिला संघाच्या माध्यमातून 21,000हून अधिक महिलांना स्वावलंबी बनवण्याचा संकल्प यामागे आहे। आर्थिक, सामाजिक आणि कौटुंबिक सक्षमीकरणाचा विचार करत विविध उपक्रम राबवले जात आहेत। महिलांनी तयार केलेल्या उत्पादनांना बाजारपेठ मिळावी यासाठी कंपन्या व संस्थांशी सातत्याने संपर्क साधून रोजगाराच्या संधी निर्माण केल्या जात आहेत। संत कृपा महिला गृह उद्योग पुणे यांच्यासोबत झालेल्या सहकार्यामुळे महिलांच्या उत्पादनांना मोठी संधी मिळाली आहे। सॅम्पल टेस्टिंग नंतर कंपनीने निवडलेली उत्पादनं तयार करण्याची जबाबदारी बचत गटांना देण्यात आली असून 30 मे पर्यंत ही मोठी ऑर्डर पूर्ण करायची आहे। यावेळी सुनंदा पवार म्हणाल्या, महिलांनी घरातून तयार केलेलं उत्पादन शहरातील मॉलपर्यंत पोहोचावे हा माझा प्रयत्न आहे। महिलांच्या हाताला 12ही महिने काम मिळावं आणि त्यांच्या कुटुंबाला आर्थिक आधार मिळावा यासाठी आम्ही प्रयत्न सातत्याने करत आहोत। ग्रामीण महिलांच्या हाताला काम, उत्पादनाला बाजारपेठ आणि कुटुंबाला आधार देणारा हा हॉल ते मॉल उपक्रम केवळ योजना नसून हजारो महिलांच्या स्वप्नांना उंच भरारी देणारा प्रेरणादायी प्रवास ठरलाय। ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टचे प्रमुख राजेंद्र दादा पवार, विश्वस्त सचिव सुनंदाताई पवार, संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश नलावडे, संस्थेचे समन्वयक प्रशांत तनपुरे, मनुष्यबळ संसाधन अधिकारी गार्गी दत्ता यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व बचत गटांच्या उत्पादनांचं नियोजन शारदा महिला संघाचे विभाग प्रमुख बाळासाहेब नगरे, तात्यासाहेब शेलार, प्रकाश साळुंके, अभिषेक जगताप, निकिता महामुनी, गजानन मोकाशी, बाबासाहेब भोंग, स्नेहा मसुगडे, स्नेहा सीमा पानसरे आदींनी केले। साहेब, हॉल ते मॉल, घराचा हॉल ते मॉल ही योजना जी आहे सगळं अभियान, तर ते कशा पद्धतीने महिलांनी केलेलं आहे? तर आपण बचत गटाच्या माध्यमातून गेली 20 वर्ष झालं, भीमतडीच्या माध्यमातून, संघटनाच्या माध्यमातून बारामती, इंदापूर, पुरंदरमधल्या महिला संघटित करतोय, त्यांना काहीतरी सांगायचा प्रयत्न करतोय, उभा करायचा प्रयत्न करतोय, त्यांना फायनान्स करतोय। आणि संत कृपा हा सुद्धा एक जो ग्रुप आहे, उद्योग व्यवसाय आहे, तो एक मोठा उद्योग समूह आहे, हा सुद्धा भीमतडीतनं उभा राहिलेला आहे। कारण ते 0 होते जेव्हा आले तेव्हा, आणि हे याच्यातनंच उभे राहिलेले एक उद्योग समूह आज आमच्या काही शेकडो महिलांच्या हाताला ते सपोर्ट करतात। त्यामुळे त्यांची जी रिक्वायरमेंट होती उन्हाळ कामाची, आणि लोकांना सगळं हाताने केलेलं पाहिजे, कुठेही त्यांना मशीन किंवा यांत्रिकीकरण नको आहे। त्यामुळे ज्या वस्तू हातानेच करणं गरजेचं आहे त्याच वस्तू त्यांना पाहिजे होत्या। ऑर्डर खूप मोठी होती, आणि म्हणून आता हॉल टू मॉल अशी जी काही संकल्पना आहे त्याच्या माध्यमातून पहिल्यांदा आपण एवढा मोठा इव्हेंट आज राबवतो इथं, की महिलांनी करावं आणि ते संत कृपाने त्यांच्याकडनं योग्य दरामध्ये विकत घ्यावं आणि महिलांना त्याचे 4 पैसे मिळावेत। बऱ्याच महिलांच्या घरामध्ये खरं याचा कच्चा माल नसतो, सगळं विकत घेण्यापासून महिलांनी केलेलं आहे, गव्हापासून सगळं विकत घेतलेलं आहे। म्हणजे प्रत्येकीच्या घरामध्ये शेती आहे, धान्य आहे असं अजिबात नाही आहे, सगळं महिलांनी विकत घेतलेलं आहे। त्यामुळं त्याच्यामध्ये मेहनत आहे, खर्च आहे, कुटुंबाच्या जबाबदाऱ्या आहेत, या सगळ्यातनं हा एवढा सगळा माल आपला तयार केला आहे। आणि संत कृपानी संधी दिली आमच्या महिलांना, प्रत्येक त्यांच्या महिलांच्या सगळ्या अडचणीमध्ये ग्रुपमध्ये मी आहे, त्यामुळे त्यांच्या प्रत्येक प्रश्नाला माझ्याकडे मी संत कृपाशी बोलतीये की बाबा काय करता येईल, हे करता येईल, ते करता येईल। थोडंसं दडपण महिलांनी घेतलेलं आहे की एवढा माल कसा होणार, कारण वातावरण बदलतंय, मध्येच वारं सुटतोय, मध्ये ढग येतात आहे, आणि हे नैसर्गिक सगळं ह्याचा तोंड देता देता त्यांना पण थोडं की हे होईल का नाही सगळं पूर्ण। पण मला वाटतं जेवढं जमेल तेवढं त्यांनी करावं। राहिलेली ऑर्डर आपण बाहेरच्या तालुक्यांना देऊन ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करूया, कारण हा एवढाच एक महिना आहे आता मेचा। परत मेच्या शेवटच्या ह्याच्यामध्ये वादळ वारे चालू होतं, त्यामुळे जितकं तुम्हाला काम करता येईल तेवढं आत्ताच करावं लागेल।
नंतर आपण जे ट्रस्टवर आपण जे काही ट्रेनिंग सेंटर चालू केले दादांनी मिलेटचं, तिथे आपण डिहायड्रेट करायच्या मशीन लावलेल्या आहेत. तिथे महिलांना आपण ट्रेनिंग देतोय. तिथं माझं नेहमी इच्छा असते की महिलांनी तिथे जावं, आपला कच्चा माल घेऊन जावा, तिथं त्यांनी शिकावं, माल तयार करावा, तिथं तो सुकवावा आणि डबे भरून त्यांनी घरी जावं. कारण तिथं डिहायड्रेट होणाऱ्या मशीनमुळे तुम्हाला उन्हामध्ये किंवा इकडे तिकडे ठेवायची गरज नाही आहे. त्यामुळे ते पण एक दालन महिलांसाठी खुलं आहे. अजून त्याचा वापर जेवढा पाहिजे तेवढा महिलांकडनं होत नाही आहे, पण तो पावसाळ्यामध्ये किंवा थंडीमध्ये त्याचा वापर महिलांनी त्या सेंटरचा करावा, शिकावं, काहीतरी करावं आणि 2 पैसे आपल्या कमवावेत, हीच माझी बेसिक अपेक्षा आहे. किती टन उन्हाळी पदार्थ महिला बनवणार आहेत? तशी ऑर्डर 10 टनाच्या पुढं आहे खरं. आत्ताशी 1 टन आमचा चाललाय. आज पहिली गाडी भरली आपण. 1 टन माल आत्ता चाललाय. साधारण 1100-1150 किलो आपला माल चाललाय. इंदापूर, बारामती, इंदापूर जास्त आहे मला वाटतं. इंदापूर आणि बारामतीच्या महिलांनी हे सगळ्यांनी एकत्रित मिळून केलेत. कष्ट खूप आहेत, मला माहिती हे सगळं. त्यामुळं 10 टनाच्या पुढे ऑर्डर आहे. त्यांना जेवढं जमल तेवढं करतील. त्या राहिलेली ऑर्डर आपण बघूयात काय करायचं त्याचं. ते दुसऱ्या तालुक्याला आपल्याला देता येईल त्याची ऑर्डर, पुरंदरला वगैरे. महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या न्यूज महाराष्ट्र K9 चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.